तो दिवस होता जेव्हा आम्ही अक्षरधारा बुक गॅलरीच्या कट्ट्यावरती ऐका संतांनोचं अभिवाचन केलं होतं. आणि तेव्हाही त्यांनी मला आवर्जून तालमीसाठी घरी यायचं बरं का असं सांगून माझ्याकडून चोख तालीम करून घेतली होती. आणि ही जेव्हा मुलाखत घ्यायचं ठरलं तेव्हाही आवर्जून त्यांचा मला स्वतःहून फोन आला होता की अक्षय तू घेतोयस मुलाखती, आनंदाची गोष्ट आहे, आता एकदा जरा पूर्वतयारीला घरी येऊन जा. तर अशी म्हणजे हे सांगण्यामागचा गमतीचा भाग आहेच, पण कुठलंही हातामध्ये काम घेतल्यानंतर ते काम सर्वतोपरी परिपूर्ण आणि समर्पक करण्यासाठी जी जी आवश्यक पूर्वतयारी करायची असते ती सर्व पूर्वतयारी पडतील तेवढे कष्ट घेऊन करण्याचं प्रज्ञाताईंचं गेल्या 20-25 वर्षाचं अखंड पेललेलं व्रत आहे. आणि आजही ते तेवढ्याच दक्षतेने काम करत असतात. हा याच्या पाठीमागचा खरा तर हेतू होता सांगायचा. मग त्यांनी पुस्तकांचा अनुवाद करणं असो किंवा रंगमंचीय कार्यक्रमांची निर्मिती, लेखन, सादरीकरण करणं असो, ऑडिओ कॅसेटसाठी निर्मिती करणं असो किंवा आकाशवाणीच्या कामाचा भाग म्हणून नाटकांची निर्मिती करणं असेल, आकाशवाणीच्या कार्यक्रमांची निर्मिती करणं असेल, सर्वत्र त्यांचा हा दक्ष स्वभाव कायम दिसत आलेला आहे. आणि म्हणूनच तर एकापेक्षा एक सरस अशा कलाकृती त्यांच्या हातून सिद्ध झालेल्या आहेत. तर प्रज्ञाताई मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने म्हणजे कसं आहे, आपल्याच घरात आपलंच स्वागत करण्यासारखं आहे खरं तर. पण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो या आमच्या दालनामध्ये. आणि एक विलक्षण योगायोग आहे असा की मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या साहित्य सेवेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि दुसरीकडे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे एक लाडके साहित्यिक शंकर पाटील, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तर अशा दुहेरी औचित्याचा योग साधून हा संवादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि 9 दिवसांमध्ये 25 साहित्य रंग इथे आम्ही उलगडून दाखवतोय. आणि आजच्या या 6व्या दिवशी आम्हाला तुमच्याशी गप्पा मारताना खूप आनंद होणारच आहे याची खात्री आहेच. तर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप वर्णन केलंस तू माझं. खरंही आहे, काही जास्तीचंही असेल. आधी पहिल्यांदा सुनील मेहतांना मी आदरांजली वाहून कार्यक्रमांची सुरुवात करते. कारण सुनील मेहतांच्यामुळे मी मेहता परिवारात सामील झालो. ओशोंपासून सुरुवात करू आपण. कारण तिथून मेहतांच्याकडे मिळाले आणि त्याच्यामुळे मी सुरुवात करते, पुढे बोली नंतर. तर साप्ताहिक सकाळमध्ये माझं जीवन भाष्य सदर चालू होतं. ते जीवन भाष्य सदराची कल्पना अशी होती, सदा डोंबऱ्यांनी मला ते सदर दिलेलं होतं. आणि कल्पना अशी होती त्याची की जागतिक स्तरावरचे विचारवंत, त्यांचा थॉट, त्यांचा विचार, मुख्य विचार हे एका पूर्ण पानामध्ये द्यायचा. असं वर्षभर ते सदर चालू होतं. अर्थात त्या एका पूर्ण छापील पानासाठी 6 ते 7 पानं मला लिहायला लागायची. आता हा वरवरचा विषय एका पानाचा नव्हता, कारण सगळ्या विचारवंतांची काही आपल्याला मुळापासून माहिती नसते. त्याच्यामुळे मला खूप पुस्तकं वाचायला लागली. एकेका विचारवंतासाठी मी जवळजवळ 6-7 पुस्तकं वाचलेली. वाचन काही लोकांचं झालेलं होतं, पण तरी तो थॉट देण्याच्या दृष्टीने काय आपल्याला देता येईल, एका पानामध्ये आपल्याला काय मागवायचं आहे, त्या दृष्टीने मला ती पुस्तकं वाचणं भाग होतं. त्याच्यामुळे ती पुस्तकं वाचली. तो जीवन भाष्याचं नाव होतं. ते वाचल्यानंतर मेहतांच्याकडनं मला छोट्या पोस्टकार्डवर पत्र आलं. आणि त्यावेळेला एवढं मोबाईल हे इतकं नव्हतं. ते पत्र आलं की तुम्ही येऊन भेटा जरा, आपल्याला बोलायचं आहे. मी गेले तेव्हा त्यांचं ऑफिस भावे स्कूलच्या जवळ होतं. आणि गेल्यानंतर त्यांनी मला पहिलं काहीच न विचारता द न्यू डॉन म्हणून 400 पानाचं पुस्तक हातात ठेवलं. ते पुस्तक होतं इंग्रजीतून. मी संपूर्ण मराठी मीडियममध्ये शिकलेली आणि बोलायची वगैरे इतकी आमच्या काळच्या मराठीमध्ये, आता मराठी मीडियममधली मुलं सुद्धा चांगलं बोलू शकतात. तर मला म्हणलं ह्याचं तुम्हाला अनुवाद करायचं. बरोबर. आता अनुवाद करायचं म्हणल्यानंतर 400 पानाचं पुस्तक, तर मी म्हणलं याचं एकच पुस्तक करायचंय का? ते म्हणले नाही, याची आपण 3 पुस्तकं करणार आहोत. कारण 400 पानाचं एकदम हे नाही. अत्यंत महत्वाची सांगायची गोष्ट
ओशोंना मराठीत आणायला सुनील मेहता कारणीभूत आहे. आणि सुनील मेहतांच्या बरोबर माझा अनुवाद पहिल्यांदा ओशोंचा मराठीत झालेला, हे माझ्याकडे मी श्रेय घेते. अगदी. हां, कारण तोपर्यंत ओशो मराठीत नव्हते आलेले. इंग्रजीतून त्यांची पुस्तकं होती, हिंदीत नव्हती. पण मराठीतनं आणावं हे सुनील मेहतांचं खरोखर एक चांगलं दूरदर्शी विचार होता. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की मी आधी वाचून बघते थोडंसं आणि मग मी तुम्हाला शब्द देते की मी करू शकेन का नाही. मला म्हणले न्या तुम्ही वाचायला. घरी आणलं वाचायला. पहिलं प्रकरण वाचलं मी आणि का कोणास ठाऊक, म्हणजे पहिलं प्रकरण सुद्धा तसं अवघड होतं, कारण ओशोंची भाषेविषयी मी नंतर बोलणार आहे. ते प्रकरण वाचलं आणि मला कुठेतरी वाटलं की आपण हे करू शकू म्हणून. ते करू शकू असं वाटण्यामागचं कारण सुद्धा सांगते की मी खूप वाचन करते. मी लहानपणापासून प्रचंड वाचते आणि त्या वाचनामुळे शब्दांची आणि शब्दसंपत्तीशी माझी खूप जवळची ओळख आहे. मी मांडू शकते व्यवस्थित. त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं, म्हणलं करीन मी. मला म्हणले 3 पुस्तकं करायचे. तर झालं माझं लेखन सुरू झालं. ओशोंची भाषा ही अतिशय वेगळी आहे लिखित स्वरूपात. कारण ओशो यांनी स्वतः लिहिलेली नाहीत पुस्तकं. ओशोंनी प्रवचनं दिलेली आहेत आणि ती त्यांच्या शिष्यांनी संपूर्ण लिहून काढलेली पुस्तकं आहेत. आणि पार पाश्चात्य देशामधून ते इथपर्यंत असं ऐकलंय मी की त्यांच्या एका शब्दाची किंमत काहीशे $मध्ये आहे. ओशोंचा एक शब्द हा काहीशे $मध्ये आहे असं वाचलं मी माहितीमध्ये. त्याच्यामुळे ते झालं. मी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मी तुला मगाशी म्हणलं तसं की त्यांची भाषा ते प्रत्यक्ष बोललेलं असल्यामुळे कधी पास्ट टेन्समध्ये कधी प्रेझेंट टेन्समध्ये अशा पद्धतीने ते बोललेले. आता हे लिखित स्वरूपात आणताना, आपल्याला पुस्तक स्वरूपात आणताना त्याची रचना मला सरळ करायला पाहिजे. कारण लोकांना वाचताना लोकांचा संभ्रम होता का म्हणे की हे काय चाललंय. त्याच्यामुळे मी सुरुवात केली लिहिताना. लिहित गेले तसतसं त्यांच्या भाषेशी माझा परिचय होत गेला. ओशोंची भाषा म्हणजे एक कविता असते. इतकं सुंदर वाटतं ते. पुढे पुढे मी गुंतत गेले आणि मग ते भाषांतर करायला इतकं सुंदर वाटायला लागलं. पहिलंच प्रकरण त्यांचं आहे लिसनिंग आणि हिअरिंग. आता त्यांचे एक एक विषयच इतके अफलातून होते. बरं, माझ्याशी जास्ती जोडले गेल्या कारण मी सुद्धा कर्मकांड न मानणारी बाई आहे. मी खूप आस्तिक आहे असं नाहीये. त्याच्यामुळे ओशो मला पटकन जवळचे वाटते, कारण ते प्रॅक्टिकल विचारांचं आहे. सुरुवातीला एक वादग्रस्त व्यक्तिमत्व एवढंच त्यांच्याबद्दल मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी काही त्यांचं फार वाचलेलं नव्हतं, काहीच नव्हतं, संबंधच नव्हता माझा त्यांच्याशी. त्याच्यामुळे मी पहिलं प्रकरण मगाशी सांगितलं हिअरिंग आणि लिसनिंग. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी देताना असे बरेच 2-3 शब्द आहेत. बिलीव्ह आणि ट्रस्ट. आपल्याला अर्थ एकच वाटतो, पण त्यांनी ती प्रवचनं देताना संपूर्ण त्याचा उलगडा करून सांगितलेला. हिअरिंग म्हणजे नुसतं कानावरून जाणं. आपण जाता जाता रेडिओ ऐकतो, एखाद्याचं प्रवचन ऐकतो, आपलं प्राण तिथे नसतो. लिसनिंग म्हणजे टू लिसन, ऐकणं. इथून ऐकणं, तुमच्या कानावर पडणं आणि इथून ऐकणं, याच्यात खूप फरक आहे. आणि हे लिसनिंग मध्ये अभिप्रेत आहे की जो मनुष्य जीवाचे कान करून, आपण जीवाचे कान हा शब्द मी तिथे वापरलेला आहे माझ्या अनुवादात. जीवाचे कान याचा शब्दशः अर्थ आपण घ्यायचा. खरोखर इथून तुम्ही ऐकणं, तर तुम्ही तिथे एकरूप होऊ शकता, तरच तिथे तुम्ही तादात्म्य पाहू शकता. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुरू झालं भाषांतर. पण मग त्याचं काय केलं? लिसनिंग आणि हिअरिंग असं जे होतं त्याचं मराठी काय केलं? मराठी सोप्या भाषेत करायचं होतं. मराठी म्हणजे हिअरिंग म्हणजे जाता जाता कानावर पडलेलं, आपण आपला लावला रेडिओ 4 कामं करतोय इतपत हिअरिंग येत आहे कानावर आपलं. आपलं मन तिथे असतंच असं नाही. आपण 10 कामं करू शकतो एखादी गोष्ट ऐकताना,
गाणी ऐकताना काही ऐकताना. लिसनिंग म्हणजे मी म्हणलं ना टू हो लिसन, हो की इथून ऐकायचं, अंतःकरणापासून ऐकणं. बरोबर मन लावून ऐकायचं. बरोबर तुम्ही बघा एखादं सुंदर प्रवचन ऐकताना आपण डोळे मिटून घेतो बरोबर आणि डोळे मिटणं म्हणजे तुम्ही अंतरात्म्यात उतरणार, बरोबर की तुम्ही इथे उतरता आणि इथे उतरल्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित ऐकू शकता आणि तुम्ही ते ग्राह्य करू शकता. करू शकता. हा हिअरिंग आणि लिसनिंग मधला हा अतिशय मोठा फरक आहे. बरोबर असे अनेक त्यांच्या पुढे प्रवचनातनं असे अनेक त्यांनी ठोकताळे गेलेले, अतिशय मी रंगून गेले ते हा. अनुवाद करताना. हा त्यांच्या अनुवादामध्ये पहिले न्यू डॉन मध्ये मुख्यतः हा एक प्रवचन शिष्यांनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत हा आणि शिष्यांनी प्रश्न विचारलेले ओशोंनी जगासाठी उत्तरं दिलेली आहेत. बर म्हणजे शिष्याचा जो प्रॉब्लेम आहे तो हा. जगातल्या अनेकांचा असू शकतो. हा अशा पद्धतीने ओशोंनी ती प्रवचनं दिलेली आहेत. अतिशय सुंदर आहेत ती. बरोबर त्याचं नाव पहिल्या पुस्तकाचं नवी पहाट. नवी पहाट. हा. बर त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आलं साक्षात्काराची देणगी बर आणि तिसरं पुस्तक स्वतःचा शोध. बर तिन्ही पुस्तकातलं मी एक थोडंसं तुम्हाला जिस्ट म्हणून असं सांगते. हा नवी पहाटमध्ये त्यांनी नवीन मानवाची व्याख्या सांगितलेली आहे. बर नवीन मनुष्य, आधुनिक युगातला मनुष्य. हो साक्षात्काराची देणगीमध्ये त्यांनी हा संपूर्ण पत्रकारिता आणि सोशल मीडिया, आत्ताच्या काळात सोशल मीडिया आपण प्रसार माध्यम, हा त्या काळी ओशोंनी सांगून ठेवलेले की प्रसार माध्यम आणि पत्रकारिता ही संहारक असता कामा नये, बर की जी आता खरोखरच तशी आहे. ओके. आपण बघतो हो. म्हणजे बातम्या ऐकताना बघतो की ती संहारकच आहे. बरं. लोकांची डोकी भडकवणं हा हो. एवढा एक उद्देश आता आहे. ते त्या काळी ओशोंनी सांगितलेलं हा. की प्रसार माध्यम आणि पत्रकारिता. आता पत्रकारिता हा विषय खरं म्हणजे आध्यात्मिक नाही, बरोबर पण त्याला जोडून ओशोंनी त्याच्यावर सुंदर प्रकरणं लिहिलेली आहेत. आणि तिसरा भाग जो आहे स्वतःचा शोध, तो माणसाचा आतला शोध. हम्म. माणूस अंतरात्म्यातनं कसा डेव्हलप होईल हा. हा शोध आहे. अशी ती 3 पुस्तकं झाली. बर ते न्यू डॉनचं हे अशा पद्धतीने झालं. एक गंमत सांगते, हा म्हणजे एक छोटीशी गंमत सांगते की तो सगळं करताना हा. मला लिखाणाची सवय होतीच, कारण आकाशवाणीत नाटकं लिहिलेली होती, हो. डॉक्युमेंटरी लिहिलेल्या होत्या, सगळं लिखाणाची सवय होती. आणि वाचन माझं खूप चांगलं असल्यामुळे मी त्या दिवशी तुला सांगितलं हो. की जो चांगला वाचतो तो चांगला चांगलं लिहू लिहू शकतो. बरोबर हे मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा सांगायचे बरं. की तुमचं उत्तम वाचन असेल तर तुम्ही उत्तम लिहू शकता आणि उत्तम पुढे बोलू शकता. बरोबर त्याच्यामुळे वाचन तुमचं चांगलं पाहिजे. बरोबर गंमत सांगते की हा. ओशो मराठीत आणायचे. हो मराठी वाचकांपुढे पहिल्यांदा आपण मांडणार आहोत, हो तेव्हा ते जितकं सोप्या भाषेत त्यांचं तत्वज्ञान आपल्याला आणता येईल हो तेवढं सोप्या भाषेत आणायचं मी ठरवलेलं. बरोबर तर तिथे खूप मोठं नाव आहे, मी सांगत नाही आता. बरं. प्रूफ रीडर होते आणि संपूर्ण संपादन ते करत होते. त्यांनी एक दिवस मला बोलवलं रागारागाने. हा म्हणलं काय झालं, तुमचा हा शब्द म्हणे मला अजिबात पटलेला नाही, बर कुठला अभिसंधान. बर बर अभिसंधान. हा अभिसंधान हा शब्द मला पटलेला नाही. तुम्ही जे लिहिलेलं आहे ते योग्य नाही. अभिसंधान तुम्ही पाहिजे तिथे. हम्म. हा. पहिलं पुस्तक. हा तर मी म्हणलं अभिसंधान हा शब्द कितीही बरोबर असला, आधी तो इथे योग्य नाहीये. मला कुठून धाडस आलं होतं कोणाष्ट बोला, कारण त्यांचं नाव खूप मोठं होतं. मोठं. म्हणलं अभिसंधान हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही. मी ज्या पद्धतीने त्याचं अलीकडचं आणि पलीकडचं जे संदर्भ दिलेले आहेत हो. त्या दृष्टीने सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. बर तर नाही म्हणे अभिसंधान शब्द. त्याच्यावर त्यांना मी एकाच शब्दात उत्तर दिलं. म्हणलं हे बघा, सोप्या भाषेत आपल्याला हे अनुवाद करायचं आहे, पोचवायचं पोचवायचं आहे. बरोबर. आणि आत्ता ओशो मराठीतनं आपण सुरुवात करतो. बरोबर त्याच्यामुळे मी अभिसंधान हा शब्द तसा सामान्य वाचकाच्या दृष्टीने अवघड आहे. बर नाही, सुनील सरांच्याकडे त्याला बर चांगलीच रंगली म्हणजे. हो हा. भरपूर रंगली. सुनील सरांच्याकडे गेलो
त्यांनी सांगितलं ह्या बाईंचं माझं काही पटणं शक्य नाही. अरे बापरे, पहिलाच अनुवाद आहे. हो, नाही ते खुश होते, ते ग्रहस्थ त्याचे काही वाईट नव्हते. हा. तर म्हणे काय झालं, तर म्हणे मी त्यांना सांगतोय हा शब्द वापरा, तर त्या म्हणतात नाही वापरणार. तर म्हणलं मी असंही अगदी सांगितलं नाही, मी त्यांना स्पष्टीकरण दिलंय की हा शब्द मी का वापरणार नाही. का तर सोप्या भाषेत आपण पोचवतोय. हो. ती सोपी भाषा अभिप्रेत आहे मलाही, बरोबर. वाचक वाचू शकणार नाही. बरोबर. सुनील मेहताने सगळं ऐकून घेतलं हा. आणि माझ्या समोर त्यांना सांगितलं आजपासून प्रज्ञा ओकांची सगळी पुस्तकं त्यांचं स्क्रिप्ट आलं की छापायला जातील. हो हो. कुणीही तपासायचं नाही. म्हणजे हा जरी मला किती सन्मान वाटला तरी पण त्या ग्रहस्थांचं सुद्धा नाव चांगलं होतं. नंतर ते अगदी नॉर्मलला आले. म्हणजे पहिलं पुस्तक जेव्हा नवी पहाट निघालं तेव्हा खालीच ते मला भेटले. मला म्हणले बघितलं का पुस्तक? हो म्हणलं बघितलं. चांगलं झालं ना, आवडलं ना? हो म्हणलं आवडलं. म्हणजे त्यांचं माझं नंतर चांगलं सांगायचा मुद्दा असा, सुनील मेहताने जो विश्वास दाखवला की खरोखर ही गोष्ट दुर्मिळ आहे. बरोबर. कारण नावाजलेलं प्रकाशन संस्था होती, माझ्याबद्दल काहीही त्यांना माहिती नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे हा अशा पद्धतीने माझा मेहतांच्याकडे चांगला प्रवास. वेगळाच एकदम म्हणजे संस्मरणीय असा हा पहिला प्रसंग. आणि मला वाटतं ते जे कोणी प्रूफ रीडर असतील, म्हणजे मला ही सगळी घटना बघताना असं जाणवतं की विद्वज्जन जेव्हा संवाद साधत असतात तेव्हा तो संवाद असतो, तिथे वाद नाही. आणि मग तो वाद नसल्यामुळे, संवाद असल्यामुळे त्यांचं म्हणणं कदाचित भाषिक अंगाने, शास्त्राच्या दृष्टीने म्हणूया किंवा व्याकरण दृष्ट्या म्हणूया, काही कारणाने त्यांना ते योग्य वाटत असेल, पण ही स्वीकार करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती की लोकांना कसं पोचेल. आणि अर्थात तुमच्याकडे तो अनुभवातून आलेला एक दृष्टिकोनही होता की हे सुघड भाषेमध्ये जर पोचवायचं असेल. त्यांना एक महत्वाचं कारण म्हणजे आकाशवाणीचं. हा, मी तेच तिकडेच येणार होतो. रेडिओतल्या नोकरीमुळे साधं सोपं सरळ आणि ओघ होतं. कारण ते बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे ना. कसं घ्यायचं ही तिथे मला सवय होती. बरोबर. कारण आकाशवाणीत प्रवेश माझा सुद्धा असाच झाला. कोणी ओळखीचं नव्हतं, काही नव्हतं. एक छोटं उदाहरण देते आपल्या विषयाला सोडून. आता आहे, नंतर आकाशवाणीवर मी बोलीन. छोटं, मी युववाणीमध्ये 18 वर्षाची होते गेले तेव्हा एक मी लेख घेऊन गेलेले होते की मला युववाणी कार्यक्रमात भाग घ्यायचा. तर तो लेख वेगळा होता. मग आता मला तो लेख देताना थोडंसं लाज वाटते, थोडंसं हसू येतं की त्या लेखाचं नाव होतं साहित्य आणि मी. बर. 18 वर्षाच्या होत्या बरं का प्रज्ञाताई. आणि सावदेकर म्हणून तेव्हा युववाणीचे होते. हो, कारण युवकांच्या कार्यक्रमात 18 वर्ष अपेक्षित होतं. तर ते तो लेख घेऊन गेले. त्यांनी तिथल्या तिथे वाचला, हसले थोडेसे ते, आणि तत्परतेने नंदकुमार कारखानेसांना त्यांनी सांगितलं खाली जा आणि यांचं ताबडतोब रेकॉर्डिंग करा. मी म्हणजे उडालेच एकदम की आवडलंय की नाही, मग हे कळवणार आपल्याला आवडलंय की नाही, तुमचं रेकॉर्डिंग आहे वगैरे. काही नाही, तुम्ही जा रेकॉर्डिंग करा आणि आपण येत्या शुक्रवारी यांचं लावू. विषय काय होता साहित्य आणि मी मध्ये, तर त्यावेळची प्रसिद्ध पुस्तकं, आगावपणा होता तो जरा, तर त्यावेळची प्रसिद्ध पुस्तकं, साहित्य अकादमी मिळालेली वगैरे पुस्तकं, त्यातल्या नायिका विशेष करून या येऊन माझ्याशी बोलतायत. अरे वा. की ह्या लेखकांनी मला हे असं रंगवलेलं आहे पण मी तशी नाहीये. आता एवढ्या मोठ्या लेखकांना मोडीत काढण्यासारखंच होतं ते. आणि माझ्यासारख्या 18 वर्षाच्या मुलीने मी ते लिहिलं होतं की ययातीला तेव्हा नुकतंच साहित्य अकादमीचं मिळालं. म्हणलं देवयानी माझ्याशी बोलते की ह्या लोकांनी मला विलन रंगवलेली आहे, खलनायिका रंगवलेली आहे, पण मी तशी नाही, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. अच्छा. स्वामी मधली रमा येऊन भेटते, बाकी सगळ्या नायिका येऊन मला भेटतात. ज्या लेखकांनी रंगवलेल्या होत्या त्याच्या अगदी विरुद्ध ते येऊन माझ्याशी सांगतात स्वतःचं काहीतरी मत की नाही, मी अशी नाहीये, मी खरी अशी आहे. बरोबर. कदाचित त्याच्या मागचा माझा असा विचार असेल की असेल असं मी म्हणते की खरोखर यांच्यावर अन्याय झालेला आहे का, आणि मग खरंच हे असं असेल का. आणि त्या यांनी मी म्हणून सावदेकरांना तो लेख अतिशय आवडला आणि त्यांनी पहिल्याच युववाणी कार्यक्रमात तो माझा लेख हे केलं. तिथून मी युववाणीमध्ये लिहायला लागले आणि तिथून जी माझी लिखाणाची सुरुवात झाली ती आज तगायत मी लिहिते. वा.
केवढा म्हणजे मला तर खरं असं वाटतं की तुम्ही बोलत जावं, मी ऐकत जावं. म्हणजे एक तासाभराचं आमचं सत्र होणार. हा म्हणजे त्या उत्तम शिक्षिका आहेत, प्रश्नच नाही. आणि उत्तम शिक्षिका म्हणजे त्यांनी जवळजवळ मी मगाशीच असं उल्लेख केला की 12 वर्ष त्यांनी अनेकांना शिकवलेलं आहे. म्हणजे एकीकडे आकाशवाणीत काम करण्याचा, लिहिण्याचा, सादरीकरणाचा, इतरांकडून सादरीकरण करून घेण्याचा अनुभव, आणि आता मग पुढची पिढी तयार करण्याकडे कल, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. त्याच्याबद्दल म्हणजे मी छोटी जाहिरात द्यायची. हा. एकदा सहज घरात असताना डोक्यात विचार आला की आपण म्हणजे प्रसार माध्यमात लोक बोलताना किती कृत्रिम बोलतात, हो. किती पुस्तकी बोलतात. हो. त्याने केले, तिने केले, त्याने सांगितले की लोक असं खटकायचं. कारण आकाशवाणीमध्ये ते सहज बोलण्याची सवय लागली. हो. म्हणलं आपण याच्यावर काहीतरी क्लासेस उपाय. घ्यायचे. हा. मी जाहिरातीमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द नाही घातला, हा. पर्सनॅलिटी एनरिचमेंट घातला. अरे वा. का तर माझं वयोगट होता 16 ते 60 वर्षापर्यंत. बर. साधारणपणे 16 वर्षापर्यंत शारीरिक आणि मानसिक माणसं डेव्हलपमेंट झालेली असतात. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा अगदी परवलीचा शब्द न हा. घालता पर्सनॅलिटी एनरिचमेंट बर. हा शब्द मी जाहिरातीत घालत हा. होते. एनरिचमेंट म्हणजे समृद्ध करणं. हो. तुम्ही स्वतःला समृद्ध करणं. बरोबर. एनरिच व्हा तुम्ही. तुम्ही 18 वर्ष 10वीची मुलं सुद्धा माझ्याकडे यायची. बरोबर. आणि तुम्ही स्वतःला कसं समृद्ध करावं हो. हे मी क्लासमध्ये घ्यायचे. क्लासमध्ये स्क्रिप्ट रायटिंग होतं, पर्सनॅलिटी एनरिचमेंटवर पहिली 2 दिवस असायचे. हा. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं लिखाण मागून घ्यायचे हा. आणि वाचनावर सगळा भर. मी बरोबर. अजून सतत जे सारखं सांगते हो. की तुमचं भरपूर वाचन पाहिजे, पाहिजे. तर तुम्ही अतिशय सहज लिहू शकता आणि तुम्ही बोलूही शकता. त्याच्यामुळे तो क्लास माझा खूप छान झाला. खूप मोठी मोठी लोक क्लासमध्ये माझे येऊन गेली. भारत सासण्यांची बायकोही माझ्याकडे येत होती. गीतांजली वैशंपायन मेहतांची लेखिकाच आहे ती, हा. ती पण माझी विद्यार्थिनी. बऱ्याच जणी वीणा गोखले आर्टिस्ट विचार सध्याच्या, हो. त्याही माझ्या बरीच महत्वाची लोक येऊन गेली. आणि 12 वर्ष अतिशय सुखाचा आणि खूप लोकांना आवडलेला तो क्लास झाला. आता सध्या मी बंद केला. वा. ते परत सुरू करायला अगदीच हरकत नाही, कारण आता नवीन पिढीला सुद्धा याची आवश्यकता आहेच. मला पुन्हा एकदा थोडस अनुवादाकडे यावंसं वाटतं की विशेषतः ओशोंच्याच बाबतीत जर विचारायचं झालं, किंवा तुम्ही चिकन सूप फॉर द सोल तेही मराठीत आणलेलं आहे, ती मालिका मराठीत आणलेली. कशाबद्दल बोलायला आवडेल? चिकन सूप फॉर द सोल का चिकन ओशोंचा? सूप बद्दलही मी बोलते, हा. ओशोंच्या भाषेबद्दल आणि हो, ओशोबद्दल शैलीबद्दल. बोललेलीच आहे मी. हो. चिकन सूप हे त्याची बरीच पुस्तकं निघाली, मालिका आहे ती. खूप मालिका निघाल्या. त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं असेल असं मला वाटतं. हा. पण चिकन सूप फॉर सोल आणि चिकन सूप फॉर द पेरेंट सोल हो. ही 2 पुस्तकं माझ्याकडे आहेत. हो. हो. त्यातल्या कथा अशा आहेत एक एक खरोखर सुंदर आहेत. मी काल मिस्टरांना म्हणलं, कारण ते अध्यात्मातलं बरंच अभ्यासक आहेत, वाचक आहेत, हा. तर मी त्यांना म्हणलं अध्यात्मातलं एक प्रवचन वाचण्यापेक्षा त्यातली एक छोटी कथा सुद्धा तुम्ही वाचा बर. आणि संपूर्ण तत्वज्ञान तुमच्या डोळ्यासमोर येतं. इतक्या काही कथा सुंदर आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की त्याचं जाहीर अभिवाचन झालं पाहिजे. व्हायला पाहिजे. चिकन सूपचं खूप सुंदर कथा आहेत आणि मला ते करताना अतिशय आनंद झाला, खूप आनंद झाला. चिकन सूप फॉर पेरेंट सोल हा. हे जास्त मला आवडलं का, हा. तर आपला एक समज असतो हा. की पाश्चात्य जगात 18 वर्षानंतर मुलांना बाहेर पाठवतात घरापासून, स्वातंत्र्य दिलं जातं. स्वातंत्र्य दिलं जातं, आई वडिलांपासून दूर असतात ते. हे असं आपली एक समजूत आहे, अजूनही आहे आपली समजूत. बरोबर. पण चिकन सूप फॉर द पेरेंट सोलमध्ये अशा कथा आहेत हा. की ज्या आपल्या भारतीय आई वडिलांपेक्षा सुद्धा मुलांची किती निगडीत आहेत आणि मुलांच्या बाबतीत किती सजग आहेत. म्हणजे नुसतं आंधळा प्रेम नाहीये. हो. म्हणजे आपल्याकडे कसं अगदी बाळ माझा करून आपण मुलांचे अपराध सुद्धा पोटात घेतो. हा. त्या कथांमध्ये सुद्धा अपराध पोटात घेतलेले, पण अतिशय सजगपणे आई मुलांचं नातं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे.
एक छोटीशी कथा आहे, कथा म्हणून नाही सांगते मी. हो, आशय म्हणून. एक जगातल्या लोकांना असं त्या कथेचं नाव आहे हा. की तो बाप पत्र लिहितोय जगातल्या सगळ्या लोकांना बर. की माझा मुलगा आता ग्रॅज्युएट झालेला आहे आणि तो बाहेरच्या जगात आता वावरणार आहे. हा. आणि तो बाहेरच्या जगात वावरताना काय काय प्रसंगाला तुम्ही त्याला सांभाळून घ्या बर. असं जगातल्या लोकांना तो सांगतोय. हा. आणि तुम्ही त्याला सांभाळून घ्या म्हणजे काय, हा. तर तो चुकला तर पोटात घ्या, हा. पण त्याला खंबीरही बांधा. बर. म्हणजे तो जितका त्याचे निगेटिव्ह पॉईंट सांगितलेले आहेत तितके पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये तुम्ही त्याला कसं सांभाळून घ्या. हा. आणि ते सांभाळून घेताना फक्त प्रेम नका करू, तर त्याला कणखर बनवा. बर. तुमच्या समोर माझा मुलगा जेव्हा येईल, कारण आपण म्हणतोच की सोनं नेहमी तापवल्याशिवाय तो त्याचा कस लागत नाही आणि तो होत नाही, तसं तुम्ही त्याला करा. आणि माझी एवढीच विनंती आहे, माझा मुलगा आहे, माझं लक्ष असणारच आहे त्याच्याकडे, हो. पण त्याला तुम्ही सगळ्या जगाने असे अनुभव द्या की तो पॉझिटिव्ह विचारांचा पण असू दे आणि तो निगेटिव्ह विचारांचा सुद्धा असू दे. बर. निगेटिव्ह विचारांचा असताना त्यांनी स्वतःला संपवून टाकता कामा नये, हम्म. तर त्या निगेटिव्ह मधनं त्यांनी पॉझिटिव्ह कडे यावं अशा दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. बर. हे खूप सुंदर, ते नुसतं एक पत्र आहे, हम्म. खूप छान आहे. आणखीन एक वारस म्हणून कथा आहे, बर. थोडक्यात सांगते ती. हो. म्हणजे प्रत्येक आई वडिलांनी आणि मुलांनी लक्षात घ्यावं, एक खेडेगावातला शेतकरी आहे हा. आणि त्या शेतकऱ्याची मुलगी वडिलांच्या विरुद्ध शिक्षण करते. बर. आणि वडिलांचं मत आहे की तू शेतीत काम कर आणि मला मदत कर. हा. आई 6 भावंड आहेत तिला, हा. आणि आईला मदत कर आणि शेतीत येतो. बर. ती मुलगी अट्टहासाने शिकते, तिला शिक्षणच पूर्ण करायचं म्हणून ती सगळ्या तिच्या अडचणी, कारण वडील कशालाही पुढे येत नाहीत, हा. मग ती स्वतःच्या जीवावर ग्रॅज्युएशन पर्यंत जाते. बर. आणि ते ग्रॅज्युएशनचं ते गाणं छान आहे, मुलांनी बसवलेलं, हा. आता काही लक्षात नाही. हा. तर ते गाणं जेव्हा हे चाललेलं असतं आपलं पदवीदान समारंभ, हा. प्रत्येकाचे आई वडील आलेले असतात, सगळ्यांचे आई वडील आलेले असतात, ते गाणं बॅकग्राऊंडला चालू असतं, सगळेजण ते कॅप घालून आणि तो गाऊन घालून सगळे स्टेजवर चाललेले असतात. बर. आणि ती सारखी मनामध्ये म्हणत असते माझे काही वडील येणार नाही, हो. त्यांना शेतातनं कुठलं, अगदी शेतकरी अडाणी माणूस, ते कुठले आयुष्यात त्यांनी मला कुठली मदत केली नाही, काही माझ्या शिक्षणाला त्यांनी सपोर्ट केला नाही, बर. आणि शक्यच नाही येणं, त्यांनी एवढ्या गर्दीत त्यांना सापडणार सुद्धा नाही, आणि कुठे बसायचं हे सुद्धा कळणार नाही त्यांना. बर. असं ती मनात विचार करत असते, पण मनातून ती त्यांची सारखी वाट बघत असते, हा. कुठेतरी ते येतील, कुठेतरी ते मला दिसतील. असं करून करून स्टेजवर जातात, तो गाऊन वगैरे हा. सगळ्या मुलांच्या बरोबर लाईनीत ती जात असते. हा. आणि शेवटी डोळ्यातनं तिच्या असं पाणी यायला लागतं की नाही आले शेवटी वडील माझे. आणि असं करून ती ते पदवी घ्यायला जाते आणि कुठून तरी लांबून आवाज येतो, बेटी. आणि ती तो आवाज ओळखते, तो आवाज वडिलांचा असतो. हो. ती अगदी लांबवर नजर टाकते, तर शेवटच्या खुर्चीवर तिचे वडील अगदी गरीबपणाने बसलेले असतात, हो. आणि नुसते हात पुढे वरती करतात. आणि तिला इतकं भरून येतं, ती पदवी घेते, खाली उतरते, धावत धावत वडिलांकडे जाते. आणि वडील असे भांबावलेले असतात एवढ्या गर्दीत, सुशिक्षित सगळे आई वडील, हो. त्याच्यामध्ये आपण अडाणी दिसतोय. तो भोंगळ म्हणे कोट घातलेला, हो. त्यांनी तो कोट बहुतेक माझ्या पदवीदान समारंभासाठी भाड्याने आणलेला होता बहुतेक, तो कोट घातलेला, अशा वेशात ते आलेले. आणि म्हणे मला ते सगळं बघितल्यानंतर शेवटचं महत्वाचं आहे या गोष्टीचं, शेवट. हा. तर ती म्हणली बाबा तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही, पण आज तुम्ही आलात, मला खूप आनंद वाटला. तेव्हा वडील तिच्या हातात एक चुरगळलेलं पाकिट देतात हातात, हो. खिशात काढून. तर ते घाईघाईने ठेवलं असेल, ते चुरगळलेलं पाकिट तिच्या हातात देतात आणि जातात म्हणे तू ये नंतर. ही आतल्या ह्याच्यामध्ये कपडे बदलायचे, ह्याच्यात गाऊन काढते, काय काढते. आणि त्यावेळेला मुलींच्या देखत नाही ती पाकिट काढते, मुली सगळ्या सांगत असतात की बघ मला आईवडिलांनी हे दिलं, मला कंठा दिला, मला हे कानातलं दिलं. हा. तर ती चिठ्ठी नाही काढत, कारण चुरगळलेली असते, कशी तरी असते. पण हळूच एका झाडाखाली जाऊन ती चिठ्ठी वाचते, आणि त्यावेळेला चिठ्ठीत लिहिलेलं असतं
आजच्या मी पदवीदान समारंभासाठी इतक्या दिवस थोडे थोडे पैसे साठवून तुझ्यासाठी जमिनीचा तुकडा घेतलेला आहे. आणि वा. ती कथा इतकी सुंदर आहे की प्रत्येक शाळेमध्ये त्याचं अभिवाचन झालं. व्हायला पाहिजे. बरोबर. अशा प्रज्ञाताई, मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे ही कथा सुंदर आहेच, प्रश्नच नाही. मला विशेष अप्रूप वाटतं ते तुम्ही ती कथा किती आपलीशी करून घेतली आहो. हो. म्हणजे हे अनुवादाचं केवढं मोठं कौशल्य आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की औपचारिकता म्हणून आपण काम समोर आलंय म्हणून अनुवाद मोकळा करून अनुवाद करून पुस्तक हातावेगळं करतो, पण आज इतके दिवस ती तुम्ही अशी उरीपोटी आपलीच जणू कथा असल्यासारखी ती तुम्ही जपलेली मी आहे. सांगू का तुला अक्षय, मी कुठलंही काम म्हणून नुसतं कधी केलंच नाही. हो ना. म्हणजे मेहतांची जी पुस्तकं आली हो. त्या प्रत्येकात मी अशी गुंतत गेले. आणि माझा पहिला श्रोता माझा नवराच इलाजाने म्हणा नाईलाजाने नाही, इलाजानेच असणार अर्थात. आनंदाने बघा. आनंदाने करतात. म्हणजे तर माझं होतं तसं. आणि त्याच्यामुळे अनुवाद करताना फक्त अनुवादच करणं नाहीये, बरोबर. तर त्याच्यात त्या कथेत म्हणा, आता चिकन फॉर द सोल, आता त्याच्या इतक्या आवृत्त्या आणि इतकं निघालं की इतकं ते कुणाला भावलं असेल किंवा हे असं मला नाही वाटत. पण मला त्यातल्या अनेक कथा चांगल्या आठवतात आणि त्या कथा प्रत्येक शाळातनं वाचल्या गेल्या पाहिजे. मला तसं म्हणजे तुम्ही जी आता गुंतवणूक सांगितली, ह्या गुंतवणुकीचे तुम्हाला रिटर्न्स पण मिळालेत आणि लाईफ टाईम मेमरीज पण तुमच्याकडे जमा नक्की, झालेल्या नक्की, आहेत. नक्की. तशी मला दिलीप काकांनी एक खाजगीत एक आठवण सांगितली होती. तर ती एका आकाशवाणीच्या कार्यक्रमानंतर आलेल्या पत्राची आठवण आहे. तर ते पत्र कोणाचं आलं होतं, कधी आलं होतं, कुठून आलं होतं, आणि तो एक वेगळ्या अर्थाने प्रज्ञाताईंच्या कष्टाला मिळालेली ती एक भरीव पोचपावती होती. तर तो प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल का? पत्र नाही येते. सॉरी, अलूरकरांच्या कार्यक्रम केलेला होता. हो सुधीर मोघ्यांचं स्क्रिप्ट होतं हो आणि आवाज माझा होता. हो. आणि निवड सगळी अलूरकरांची होती. हो. अलूरकर संगीतातले प्रचंड दर्दी. त्यांनी लताबाईंची अगदी अननोन अशी जुनी गाणी काढलेली हो होती. हो सुधीर मोघ्यांनी अत्यंत सुंदर स्क्रिप्ट लिहिलेलं होतं. आवाज माझा होता आणि आकाशवाणीवर ते स्पॉन्सर करत होते. हो. रात्री 10 वाजता अभिजात, नावच अभिजात होतं, त्याच्यामुळे तेवढ्या स्टँडर्डचा तो कार्यक्रम नक्कीच होता. त्याच्यानंतर एक पत्र अलूरकरांच्याकडे आलं. बर. ते पत्र होतं जन्मठेप झालेल्या एका कैद्याचं. डॉक्टर माणूस होता तो आणि त्यांनी इतकं सुंदर मोत्यासारखं अक्षर त्या पत्रात होतं. त्यांनी इतकं सुंदर ते पत्र लिहिलेलं होतं की तुमचा हा कार्यक्रम मी माझ्या कोठडीमध्ये ऐकतो, रात्री मी गिटार वाजवतो, मी उत्तम साहित्य वाचतो आणि तुमचा हा कार्यक्रम ऐकताना मी माझ्या स्मृतीत इतका जातो की अनेक वेळेला मला रडायला येतं. आणि सगळ्यांचं दिलं, मोघ्यांचं स्क्रिप्टचं, प्रज्ञावकांचा आवाज ऐकल्यावर माझ्या बायकोची मला आठवण येते खूप, तिचं बोलणं असंच होतं. आणि आमचा विश्वास बसावा अलूरकरांचा माझा म्हणून त्यांनी बिल्ला नंबर, वॉर्ड नंबर हे सगळं त्यांनी दिलेलं होतं. आणि म्हणे मी पॅरोलवर जर आलो तर तुम्हाला भेटायची माझी खूप इच्छा आहे. तर अलूरकर म्हणलं काही हरकत नाही आला तरी. म्हणलं भेटूयात का आपण? तर म्हणे काही हरकत नाही, आपण भेटायला काही हरकत नाही, विश्वास ठेवू आपण. हो म्हणलं. त्यांनी सगळं दिलेलं आहे आणि पत्रावर छाप होता, कारागृहाचा शिक्का होता. हो हो. त्याच्यामुळे नाही तो आला पण ते पत्र माझ्याकडे अजून आहे. अजून आहे. म्हणजे मी त्याची कॉपी करून घरात ठेवलेली आहे आणि ते पत्र सुद्धा मला अतिशय भावलं. मग मी आमच्या दोघांचा विषय असायचा, म्हणजे इतका सुशिक्षित माणूस आहे हा आणि इतकं सुंदर अक्षर, गिटार वाजवतोय, सगळे साहित्यिक माहिती आहेत, त्यार्थी हा कोणीतरी चांगला डॉक्टर म्हणून तर होता, पण काहीतरी अनअवॉइडेबल कारणाने यांनी फोन बिन केला असेल. कारण जन्मठेप म्हणजे तो बहुतेक फोन केला. पण असं म्हणजे मी त्याच्या भूमिकेत शिरले आणि म्हणलं नक्की याचं काहीतरी, कारण त्याचं लिखाण इतकं सुंदर होतं पत्रामधलं की वाटलं म्हणलं असं नक्कीच हा म्हणलं काहीतरी आवश्यक काहीतरी असं काहीतरी घडलं आणि म्हणून तो फोनाकडे वळला. असे काही अनुभव आहेत. किती गोड हृदयस्पर्शी आठवण असावी ना, की कोणीतरी
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात तुमचा आवाज ऐकतो, त्या आवाजाने तो कार्यक्रम ऐकावासा त्याला वाटतो आणि मग त्याला संहिता कळते, गाणी कळतात, तो नियमित श्रोता बनतो. कसं काय पोचवायचं ह्याची इतकी उत्तम समज असलेली व्यक्ती मी फार मोजक्या लोकांना भेटलो असेल की त्याच्यात कोणीतरी मला सापडलं असेल. ते माझ्या आवाजाचा पोत काय असेल, ते सादर कसं व्हायला पाहिजे आणि त्याची पोचपावती मिळणं. तशी आणखी एक आठवण मला इथे पुन्हा अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे तुम्ही पुलंच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम केला होता. म्हणजे जशी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या आवाजाला पोचपावती मिळाली, तशी वाढदिवसा दिवशी पुलंनी तो प्रसंग तुम्हीच सांगा, तो फार मजेशीर प्रसंग आहे. पुलंचा 75वा वाढदिवस पुण्यामध्ये उत्सवच होता. अगदी पुलंचे सगळे वाढदिवस म्हणजे पुणेकरांना उत्साह असतो अगदी आणि उत्सव करतात पुणे. तर रेडिओवर मी कार्यक्रम केला, माणसातला साहित्यिक आणि साहित्यातला माणूस, वा, असं हे शीर्षकाचं आहे. मात्र हे स्टेशन डायरेक्टर वृषभप्रभा पाग यांनी दिलेलं. आता त्या येणार होत्या खरं कार्यक्रमाला, तर त्यांनी सपोर्ट केला मला. हो म्हणे लिहितो. मग लिहिलं. पहिला भाग प्रसारित झाला सोमवारी आणि दुसरा भाग मंगळवारी प्रसारित होणार होता. 7:15 ते 7:45 सकाळी रेडिओवरनं प्रसारित. तेव्हा रेडिओ चांगल्यापैकी लोक ऐकत होते. इतकं सोशल मीडिया आणि तेवढी 75च्या वेळेला इतकं फोफावलेलं नव्हतं. इव्हन मला वाटतं एवढे चॅनल्स पण निघालेले नव्हते. त्याच्यामुळे रेडिओला महत्व होतं. तो ऐकला आणि 11:30 वाजता वृषभप्रभा पाग यांचा मला फोन आला की अगं पुलंनी आपल्याला घरी बोलावलंय. वा. तर मी उडाले. मी म्हणलं, आधी घाबरले, म्हणलं काय चुकलं का काय कोणाच. तर नाही म्हणे, त्यांनी चांगल्या ह्यांनी बोलवलंय आणि आपण तिघं जातोय. मग मिस्टर माझे, मी आणि वृषभप्रभा पागे अशा गेलो. 25 माणसं पुलंच्या घरात होती. भरपूर फुलांचे गुच्छ. पुण्याचे मेयर भारत सावंत होते तेव्हा, मला वाटते अंदाजाने ते होते. गेल्या गेल्या सुनीताबाईंनी मला दारातनं हाताने आत नेलं. सुनीताबाईंनी. आणि काय ग म्हणे, छान लिहिलास कार्यक्रम म्हणे. आणि पुलं म्हणले की खरंच चांगला झाला कार्यक्रम. कारण केसरीमध्ये त्यावेळेला दुसऱ्या दिवशीच्या केसरीमध्ये माझ्या कार्यक्रमाचं वर्णन असं आलेलं होतं की या वाक्यानंतर पुलंचे डोळे पाण्याने भरले, या वाक्यानंतर सुनीताबाई गहिवरल्या. इतका तो कार्यक्रम पुलंना भावला होता तो. आणि एक सूचना पुलंनी केली की हा कार्यक्रम तुम्ही एकटीने निवेदन केला असतं तर चाललं असतं. का तर आपण स्वतः लिहिलेलं स्क्रिप्ट, आपण वाचलेलं, त्याच्यात आपण जीव ओततो. त्याच्यामुळे ते झाला चांगला, पण म्हणे हे तुम्ही वाचायला पाहिजे. आणि छान आमचा वेळ गेला. आम्ही फोटो काढले. त्याच्यानंतर 2-3 वेळेला आम्ही पुलंच्याकडे गेलो. म्हणजे हे झाले, ओळख तयार झाले. आणि त्याची CD एका अमेरिकन माणसाने जेव्हा काढली तेव्हा परत आम्ही सुनीताबाईंकडे गेलो. काही आधी हा कार्यक्रम रंगमंचावर आमचा केला. नंतर तो सृष्टी या संस्थेने माझ्याकडे त्याचं प्रपोजल घेऊन आले. तर मी म्हटलं, अहो शक्यच नाही, हा रेडिओवरचा कार्यक्रम रंगमंचावर करणं शक्य नाही. तर म्हणे नाही आपण काहीतरी करूया. मग मॉडिफाय केला संपूर्ण कार्यक्रम. तो मॉडिफाय करून मी आणि दिलीप ओकानी, कारण ते आकाशवाणीत काही दिवस नोकरीला होते, आवाज बोलण्याची सवय होती, मी आणि त्यांनी तो सादर केला. त्या पहिल्या कार्यक्रमाला पुलं, सुनीताबाई, जयंत नारळीकर, त्यांची बायको, त्यांची आई, इंदिराबाई संत, आणि अनिल अवचर, अनिता अवचर, हे सगळे इतके मान्यवर पहिल्या याच्यामध्ये उभे होते, बसलेले होते. म्हणजे त्याचं दडपण मात्र त्या दिवशी मला आलं होतं कार्यक्रमाचं की हे एवढे लोक बसलेले आहेत आणि आपण हा कार्यक्रम करणार आहोत. पण झाला कार्यक्रम सुंदर आणि छान पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स आला. आणि मग त्याची CD काढली. अमेरिकेत एक आहे, त्यांचं नाव आता आठवत नाही, त्याची CD आम्ही काढली. ती CD याचं महा असं पुलंचं ती CDचं नाव आहे. तर ही एक आठवण माझ्या आणि ती माझ्या आयुष्यातली फार महत्वाची आठवण आहे. आणि ह्या अशा आठवणींवर पुढे बुकमार्क मध्ये काय होणार आहे ते मी सांगणार. त्याच्या आधी मला जरा एका वादळाचा उल्लेख करणं फार गरजेचं वाटतं. ते महत्वाचं आहे. म्हणजे जसं यासम ही अशी आठवण, तसं एक वादळ मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रभर घोंगावत होतो. आणि ते वादळ म्हणजे मिस्टर अँड मिसेस ओक
यांनी ते सगळीकडे पसरवलं होतं. तर ते काय वादळ होतं आणि काय तो सगळा कार्यक्रम होता? वादळ म्हणजे अत्र्यांचंच होतं. अत्रे नावाचं वादळ होतं ते. कारण अगदी. अत्रे म्हणजे की वादळ आलं. आलंच. म्हणजे अत्रे म्हणजे साधे अत्रे आपण म्हणू शकत नाही. हो. अत्रे म्हणजे वादळ. हा. हे उघडच आहे. तर मला अत्र्यांवर खूप दिवस कार्यक्रम लिहायचा होता. बरं. म्हणजे पुलंच्याही आधी मला खरं अत्र्यांवर लिहायचं हा. होतं. कारण अत्र्यांचं खूप वाचलेलं होतं. त्यांचे 5 खंड वाचनात आलेले होते. आणि बरं, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मी 15 वर्षाची असताना प्रत्यक्ष अत्र्यांचं भाषण शनिवारवाड्यावर झालेलं आम्ही वा. ऐकलेलं होतं. 1-1.5 लाख माणसं कमीत कमी असायची. किती किती? 1 ते 1.5 लाख माणसं शनिवारवाड्यावर. म्हणजे घरांच्या ह्याच्यावरच असायची छज्जामध्ये वगैरे माणसं. उभी राहिली, छतावरती आणि उभी. मी डोळ्याने बघितलेलं. बाप तर ते अत्रे माहिती होते मला. अत्र्यांच्या कॅसेट्स ऐकलेल्या होत्या. हा. तर अशा वेळेला मला अत्र्यांवर कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम जेव्हा लिहायला सुरुवात केली हा. तेव्हा अक्षरशः कसोटीचे प्रसंग माझ्यावर होते. कारण इतकं प्रचंड लिखाण अत्र्यांचं आहे हो. की त्यातनं काय निवडायचं, काय मांडायचं आणि 1-1.5 ते 2 तासामध्ये आपण काय मांडणार आहोत, हो. हा संभ्रम खूप दिवस होता. कारण अत्र्यांचं सगळंच लिखाण सुंदर आहे. हो बरोबर. म्हणजे त्यांचं 5 खंड त्यांचं सगळं अतिरेकच आहे ना. हो. म्हणजे आत्मचरित्र माणूस एकदा लिहितो आणि थांबतो. आणि 5 त्यांच्या खंड. आत्मचरित्राचे 5 5 खंड. त्याच्यामुळे शेवटी आणखीन मी कसं झालो म्हणून एक आहे. एक वेगळं आहे. हो. त्याच्यामुळे त्यांचं सगळं अफाटच होतं. आता त्यांनी लिहिलेलं अफाट असलं तरी आपलं वाचन तेवढं पाहिजे. हो. पण मी प्रयत्न केला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि आमचे कार्यक्रम पार इंदोरपर्यंत अनेक याच्यामध्ये झाले. अत्र्यांची 2 गाणी आम्ही घ्यायचो. हो. माझी मुलगीच मधुरा गजरे म्हणायची ती 2 गाणी. हो. त्या गाण्यांनाही खूप छान रिस्पॉन्स. भरजरी ग पितांबर हो. आणि यमुना गळी खेळून खेळले. हो. तर तो कार्यक्रम इतका सुंदर झाला. अशोक जैन पत्रकार, त्यांना तो कार्यक्रम अतिशय आवडला. हो. ते म्हणले, प्रज्ञाताई आपण आणखीन ह्याच्यावर काहीतरी करूयात, मी लिहीन काहीतरी. हा. पण तेच बिचारे खूप आजारी पडले आणि त्याच्यानंतर ते झालं नाही. हो. पण आमचा नाशिकला झाला. हो. नाशिकला जो सगळे दिग्गज लोक आलेले होते. इथे पुण्यात त्याचा 25वा झाला तेव्हाही बरेच लोक आलेले होते. म्हणजे सगळे अरुण साधू वगैरे सगळे आलेले होते. आणि तो कार्यक्रम आमचा खूप गाजला. हो. म्हणजे शिरीष पैनी यांना धन्यवाद दिले. बालमोहनला कार्यक्रम झाला तेव्हा वा. की तुम्ही अत्रे बघितलेले नसताना, यांनी बघितलेले नव्हते, त्यांची भाषणं ऐकलेली नव्हती, पण आमच्या कार्यक्रमात कुठेही अत्र्यांची नक्कल वा. न करता वा. त्यांनी अत्रे उभे केले भाषणात. कमेंडेबल आहे. त्याच्यामुळे ते शिरीष पैनी स्टेजवर येऊन त्यांना शाबासकी दिली. आणि आम्हाला अत्र्यांचा त्यांनी एवढा मोठा फोटो दिला, तोच आम्ही मग स्टेजवर ठेवायचो. वा. तर हे वादळ असं इंदोरपर्यंत चांगलं छान गोंगावत गावत आहे. वा. ते परत एकदा आता रंगमंचावरती गोंगवायला पाहिजे. हो, कारण झालं. साहित्य परिषदेत झाला झाला मध्ये. प्रयोग. त्याच्यानंतर सौद बाहवांमध्ये झाला. तेव्हा तर लोकांना स्टेजवर बसायला लागलं. वा. इतकी गर्दी होती. म्हणजे अत्यंत लालित्यपूर्ण लिहित असतानाच तितकंच अभ्यासपूर्ण आणि तितकंच विलक्षण मांडणी असलेलं असं तुमचं सगळं लेखन आहे. संविधा लेखन असेल किंवा या अनुवादाच्या निमित्ताने हे हृदयीचं ते हृदयी मांडणं असेल, हे करता करता बुकमार्क लिहावेत असं कधी वाटलं आणि मग त्या व्यक्ती कशा निवडण्यात? व्यक्ती निवडल्या म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रत्येक गोष्टीकडे प्रचंड मनापासून बघायचं. अगदी माणसाकडे सुद्धा. म्हणजे पुस्तकांकडे बघते तशी माणसांकडे मी तशीच बघते. नशीब असं म्हणता येणार नाही, पण योगायोगाने म्हणू आपण. माझ्या क्लासमध्ये सुद्धा काही गोष्टी अशा होत्या की त्यातली एक व्यक्तिरेखा घेतली मी. कुशलप्रभा पागे आमच्या स्टेशन डायरेक्टर, त्यांच्यावर मी पहिलं त्या पुस्तकातलं पहिलं प्रकरण कुशलप्रभा पाग्यांवर आहे. कुशलप्रभा पाग्यांवर लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्रामध्ये तिच्यावर आलेलं आहे. तर ते म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं म्हणलं तर 1 तास आपल्याला लागेल. उत्तम गिर्यारोहक आहे. आता 82व्या वर्षी सुद्धा त्या हिमालय ट्रेक करतात, सगळं करतात.
सतत हिंडत असतात. हा. त्याच्यामुळे ती मैत्रीणच आहे माझी, आकाशवाणीत झालेली मैत्रीण. माझ्यापेक्षा मोठी असली तरी आमची मैत्री खूप आहे. हो. त्याच्यामुळे तिच्यावर तर लिहिणं क्रमप्राप्त होतं. हो. तिला ते आवडलं नसतं, पण मी तिला म्हणलं तू जरी काही म्हणलीस तरी मी लिहिणार आहे. त्याच्यानंतर अशा काही व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींची मी चरित्र सांगितलेली नाही, हो. त्यांची चित्र मांडलेली आहेत. वा वा. चित्र मी अशासाठी म्हणते की त्या माझ्यासमोर कशा आल्या हा. ते मी मांडलेलं आहे. हा. आता त्याच्या ओघांनी जेवढी चरित्र आली तेवढी चरित्र मी मांडलेली. बरोबर. त्याच्यामुळे बुकमार्कचं आता वीणा गोखले, जे हा. मगाशी म्हणलं, माझ्या क्लासमध्ये येत होती वीणा गोखले. हम्म. आणि मी माझ्या क्लासमध्ये दुसरा दिवस जो असायचा त्या दुसऱ्या दिवशी मी प्रत्येकाला आपल्या आयुष्याबद्दल थोडीशी माहिती सांगायची आणि आपल्या आयुष्यातला एखादा प्रसंग, मग तो हसण्याचा असू दे, दुःखाचा असू दे, गमतीचा असू दे, फसगतीचा असू दे, कुठलाही. बर. त्या दिवशी वीणाने दुसऱ्या दिवशी तिच्या आयुष्यातलं मला हो. सांगितलं. उत्तम निवेदन करणारी आहे ती आणि म्हणून तिची व्यक्तिरेखा घ्यायची ठरली. जयश्री फडणीस ती पण अशीच एका कार्यक्रमाच्या ओघाने मैत्रीण झाली, तिची पण घेतली. बर. शैला मुकुंद घेतल्या, भीमसेन जोशींचे घेतली, कारण हे सवाई गंधर्व महोत्सव यांच्यातर्फे गोदरेज जेव्हा करत होतो तेव्हा भीमसेन जोशी आमच्या अति जवळ परिचयाचे झाले. वा. अगदी चांगल्या पद्धतीने परिचयाचे. वा. तर भीमसेन जोशींचं घेतलं, डॉक्टर संचेतींचं घेतलं, तेही चांगले ओळखीचे. आणि आणखीन 2-3 व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्या फारशा कोणाला माहिती नाही आहे, बर. पण त्या व्यक्तिरेखांविषयी लिहिणं मला अत्यंत आवश्यक वाटलं. एक सुधाताई चांदोरकर म्हणून आहेत, बर. एक कार्डिओलॉजिस्ट चांदोरकर त्यांची आई, हा. आणि त्या उत्तम वाचक, हा. प्रत्येक कार्यक्रमाला येणार. हा. मी एक गमतीची एका वाक्यात त्यांची आठवण सांगते हा. की दीपा श्रीरामांचं भाषण होतं ज्ञानप्रबोधिनी. बर. त्या भाषणाला एक श्रोता म्हणून गेले होते हा. आणि एक मोठं कुंकू लावलेल्या गोऱ्यापान बाई पांढरी साडी नेसलेली आत आल्या. हा. माझ्याकडे नाही बघितलं. हा. माझ्या मागच्या बाईला त्या सांगत होत्या यांचा आत्रेनामाचं वादळ ऐका बरं का कार्यक्रम, बर. अतिशय सुंदर करतात ह्या. बर. मी त्यांच्याकडे बघतच बसले. म्हणलं माझ्याशी न बोलता या बाई माझी ओळख तिसऱ्याला करून देतात. मग त्या माझ्याकडे आल्या. मला म्हणल्या म्हणे मी तुमचे कार्यक्रम बघितलेले आहेत, सृष्टीची आम्ही ज्या सृष्टी संस्थेचे मेंबर होतो त्याच्या त्या मेंबर होत्या, सगळे कार्यक्रम तुमचे बघते आणि उत्तम वाचक. तिथून त्यांची माझी मैत्री झाली. त्या मोठ्या आहेत वयाने, पण चांगली मैत्री झाली कारण ते उत्तम वाचक आहेत, उत्तम लिखाण करतात आणि अत्यंत अगत्यशील बाई ज्याला म्हणता येईल अशी. त्यांनी नवऱ्याबरोबर सैन्यात बॉर्डरवर वगैरे दिवस काढलेले म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व लिहिलं. आणि प्रभाते मुंतांबेकर म्हणून त्या एक वेगळ्या आहेत, त्यांचं एक अगत्य म्हणून एक खूप छान व्यक्तिचित्र दिसलं. शेवटी त्या बुकमार्क पुस्तकाच्या शेवटी माणसं या विषयावर मी लिहिलेलं आहे. माणसं एक बुकमार्कचं शेवटचं एक आपण म्हणू प्रकरण, माणसं एवढंच नाव बर. की आयुष्यात आपल्या अनेक माणसं येतात, अनेक माणसं. ती अनेक माणसं येताना की प्रत्येकातच आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं, सापडतं. प्रत्येकात वाटतं, प्रत्येकावर लिहावंसं वाटतं. आणि मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की या प्रत्येक माणसामधलं हे वैशिष्ट्य ते आपण मांडावं. सगळ्यांचं मांडणं शक्य होत नाही, म्हणून माणूस. आणि शेवटी मी लिहिलंय माणसांनी बोललं पाहिजे. माणसांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, संपर्कात राहिलं पाहिजे. माझ्या क्लासमध्ये एक मुलगी यायची, जैन समाजातली होती. त्यांच्याकडे बायका खूप बाहेर पडत नाही, घर सांभाळणं आणि पुरुषांनी व्यापार सांभाळ. तर तिला आम्ही पहिल्यांदा सगळेजण विचारायचो, हां चला तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा. ती एकही गोष्ट बोलायला कबूल 10 वेळेला सांगितलं. म्हटलं अहो तुम्ही काहीच नाही सांगितलं तर या क्लासचा उपयोग काय होणार. तर त्या म्हणल्या अहो मला बोलायची सवयच नाही. त्या म्हणल्या मला घरामध्ये सगळे म्हणतात आई तू गप्प बस, नवरा म्हणतो तू गप्प बस, हा म्हणतो तू गप्प बस, तुला काय कळतंय, तुला काय कळतंय. त्याच्यामुळे मला बोलायची सवयच नाही.
हा मला इतका मोठा इश्यू वाटला की खरोखरच माणसांनी समोरच्याला सुद्धा बोलतं केलं पाहिजे. बरोबर. 6 महिन्यांनी त्यांचा फोन आला. मग आम्ही सगळ्यांनी त्यांना चेअरअप केलं. माझ्या क्लासमध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण असेल. चेअरअप केलं आणि सांगितलं. त्यांनी सांगितलं मला फोनवरनं, मॅडम मी आता छान बोलते का? वा. स्वतःहून फोन ही एक करून त्यांनी सक्सेस स्टोरी आहे खरोखर. वा. तर असं एक हा मोठा एक छान समाधानकारक प्रवास आहे असं तुम्हाला आता नक्की वाटत नक्की, असतं की एकीकडे मला म्हणजे तुम्ही मगाशी सांगत होता तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चित्र आलं होतं की आकाशवाणी पुणे केंद्राच्या त्या प्रवेशद्वारापाशी एक 18 वर्षाची मुलगी छान हातात लेख घेऊन उभी आहे आणि आपण त्याचं रेकॉर्डिंग करून बाहेर आली आहे. तिथपासून ते आत्ता जवळजवळ 10-11 वर्ष प्रशिक्षण देणं असेल, अनुवाद करणं असेल, बुकमार्क सारखं स्वतंत्र लेखन करणं असेल आणि त्या प्रवासात दिलीप काकांनी तुम्हाला जी काय भरभक्कम सर्वतोपरी जी साथ दिलेली आहे, प्रोत्साहन दिलेलं, रंगमंचावरती वावर असेल आणि आनंदाचा हाही भाग मला वाटतं की आमचा हर्षदादा असेल, मधुरा इथे आहे की त्यांनी हे सगळे गुण पुढे अजून त्याचं पुढची वाट त्याची चालण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केलेलं असेल. आता ह्या अशा एका वळणावरती म्हणजे हा असा समाधानाचा ठहराव आता आलाय असं वाटत असताना तुम्ही काही स्वस्त बसणाऱ्यातले नाही त्याची मला खात्री आहे. तर काहीतरी नवीन डोक्यामध्ये आता चालू असणार. तर आता समारोपाकडे वळत असताना तेवढं पुढे काय ठरवलेलं आहे? आणि आता सध्या तर अजून कबीरांचं अनुवादन चालू आहे. चालू आहे. 3 पुस्तकं झालेली आहेत आतापर्यंत. हा. ऐका संतांनो, 3 नाही, हो 3 झाली. ऐका संतांनो, प्रेमरस कबीरांचा हा. आणि धर्म कबीरांच्या मनातला. बर. आणि 4थं आता येईल पुस्तक, त्याचं शीर्षक ठरायचं. हा. त्याच्यामुळे तो अनुवाद तर चाललेलाच आहे. हा. लोकसत्तेत मी बऱ्याच वेळेला लिहिता. हो. त्याच्यामुळे तेही चालू आहे. इतर लिखाणचं वय पण एक अगदी कबूल करते, सोशल मीडिया आल्यानंतर लिखाणावर परिणाम होतो की आपण फेसबुकवर जास्ती लिहायला लागतो, जास्ती रमतो. मेसेज जास्ती लिहायला लागतो की मेसेज मुलांना मेसेजवर बोलायचं. कारण बोलण्यापेक्षा लिहिणं मला सेफ वाटतं. मुलांची तरी निदान. बर. तर असं म्हणजे एक लिखाणाकडे कमी होतं म्हणजे. पण अनुवाद चालूच आहे आणि वाचन माझं अखंड चालूच असतं. प्रश्नच नाही, ते चालू राहणारच आहे. आता द्रविड, आपला राहुल द्रविडच्या आईशी हा. आम्ही भेटून आलो. अरे वा. त्यांचं पुस्तक प्रसिद्ध जेव्हा झालं हो. तर ते इतकं सुंदर आहे. पुस्तकाचं नाव नाही लक्षात आलं हो. माझ्या. त्या पेंटर आहेत. हो. हो. खूप मोठ्या पेंटर आहेत. हो. म्हणजे त्यांनी 45,000 स्क्वेअर फुटावर मोठेली सगळ्या क्रिकेटरची पेंटिंग लावली. बंगलोरच्या ह्याच्यावर लावली. हो. तर ते पुस्तक वाचल्यावर त्यांच्याशी संपर्क साधला. बर. बंगलोरला आम्ही जेव्हा गेलो त्यांना भेटून आलो. बर. आणि हे आयुष्यातलं माझ्या चांगलं हे अतिशय नम्र बाई आहे ती. हो. आणि खूप मोठी बाई आहे. पण आपल्या महाराष्ट्रात फार त्यांचं इतकं नाही झालेलं, पोचलेलं नाही. पण खूप फारच मोठी होती बाई. तर असं एक माणसांचं वाचन चालू आहे माझं. वा. माणसं वाचते मी. एकीकडे पुस्तकाचं वाचन, एकीकडे माणसांचं वाचन, एकीकडे आपण स्वतःहून संवाद साधणं, दुसरीकडे संवाद कौशल्य तंत्र विकसित करायला मार्गदर्शन करत राहणं. म्हणजे यांच्या घड्याळाला म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. यांच्या घड्याला 25 तास आहेत का, 26 तास आहेत का, असा प्रश्न पडावा. इतकं व्यग्र जीवन ज्या अनुभवतायत, रसरसून जगतायत त्या प्रज्ञाताई आपल्याशी आज इथे गप्पा मारत होत्या. एक गोष्ट सांगते हा. की आता जरी वाटलं आहे की खूप एवढ्या गोष्टी मी करते किंवा एवढ्या, पण काय आहे, जी गोष्ट आपण सातत्याने करत असतो ना ती शेवटी पटापटा होते. बर. तुम्ही सुरुवातच केली की संतपणा होतो. हा. वाचन माझं इतकं लहानपणापासून आहे की आता 400 पानाचं पुस्तक सुद्धा मी सकाळ ते संध्याकाळ पूर्ण करू शकते. बाप रे. त्याच्यामुळे ते अगदी कॉन्फिडेंटली सांगते, माझं खरंच पूर्ण होतं पुस्तक. पूर्ण इतकं. हो. पुलंचं सुद्धा 2 तासाचं स्क्रिप्ट आहे. कारण आम्ही रंगमंचावर केलं तेव्हा मॉडिफाय करून ते 2-2.5 तासाचं झालं. हो. तर हे सगळं लिहून क्लासेस चालवून हे सगळं झालं म्हणजे ते पटापटा मला करता आलं, हो. हे मी सांगते. बरं. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे माझं थोडं
मेहतांच्याकडे काम कमी झालं तसं. म्हणजे 11 पुस्तकही तसे कमी आहेत, कारण हे बाकीचे कार्यक्रम चालू चालू होते, होते. क्लासेस चालू होते, हो. आणि त्याच्यामुळे ते थोडं कमी पण आहे, आता चालू आहे. आता वेग वाढेलच हळूहळू. म्हणजे आमच्या असं अभ्यासात असं म्हणतात की मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही ज्या शक्ती असतात किंवा जी जी साधनं असतात आपली, ती एकत्रितरित्या जेव्हा कार्यक्षम होतात तेव्हा तुम्ही अधिक उत्तमरित्या दर्जेदार निर्मिती करू शकता. त्याचं हे मला एक उदाहरण आहे. आणखीन अनुवादाविषयी आता आठवली ती गोष्ट हो सांगायची. हो अनुवाद करताना तुम्हाला शब्दशः शब्दाला शब्दाला हो, हो. हे करून चालत नाही. बरोबर. अनुवाद करताना ती जी भाषा असेल त्याचं ओघवतेपण वेगळं असतं, मराठीचं ओघवतेपण वेगळं वेगळं असतं. असतं. त्याच्यामुळे तुम्ही ओघवत्या भाषेमध्ये ते भाषांतर करणं हो. हे अत्यंत आवश्यक असतं. बरोबर. आणि तो मी अतिशय जपलेला आहे पहिल्यापासून, हो. की तुमची सहज वाचताना सहजता कळली पाहिजे हो. पुस्तकाची, की हे काहीतरी पुस्तकी लिहिलेलं आहे, काहीतरी ग्रांथिक लिहिलेलं आहे असं वाटता कामा नये. त्याच्यामुळे ते सहज झालं पाहिजे. हो. ओशोंचे अनुवाद करताना हे मला सातत्याने नजरेसमोर ठेवायला लागलं. हो. आणि मी अभिमानाने सांगते की ओशोंचे माझे अनुवाद हे नक्की उत्तम झालेले आहे. की माझी मी पुस्तकं वाचताना माझ्या लक्षात येत नाही की अरे हे आपण केलं, कारण त्यांची भाषाच वेगळी, वेगळी आहे भाषा. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचं इंग्रजी वेगळं आहे, बरोबर. त्यांचं हिंदी सुद्धा वेगळं आहे. बरोबर. आता कबीरांचं करताना कबीरांच्या 2-2 ओळींचे जे दोहे, हो. एक 10 ओळीच्या दोह्यावर त्यांची प्रकरण आहे, हो. 2 ओळीच्या दोह्यावर त्यांची 4-4 पानं दिलेली असतात. बर इतकं ते सविस्तर त्याचं प्रवचन देत असतात. बर. त्याच्यामुळे अवघड आहे ते. हो. हो. ते ओशोंचा अनुवाद करताना ते लक्षात आलं की हे अवघड आहे काम, पण मला अभिमान वाटतो की मी ते चांगल्या पद्धतीने करू शकले आणि छान म्हणजे झालं, समाधानी आहे. हे समाधान कायम टिकून राहू अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचा हा रंगलेला संवाद मनात इच्छा नसताना सुद्धा थांबवतो. मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे उपस्थित राहिला. सगळ्या रसिकांचेही मनपूर्वक आभार. सगळ्यांनाही मी धन्यवाद देते. Yes. मुख्य मेहतांना आणि परत एकदा सुनील मेहतांची आठवण मी आवर्जून काढते की त्यांनी मला आपल्या परिवारात दाखल करून अगदी, घेतलं, अगदी. आणि त्याच्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. हे माणसांची पारख असणारा असा खरंच विलक्षण मनुष्य होता. आणि मला आनंद आणि कौतुक ह्याचंही वाटतं की ही लेगसी पुढे चालू ठेवण्याचं काम अखिल अगदी समर्थपणे करतोय, की ही सगळी धुरा सांभाळणं, हे पेलवणं. कारण अशी अनेक उदाहरणं आपण बघतो किंवा असे अनेक वाडे आपण बघतो की ते कालांतराने ढासळत जाताना आपल्याला दिसतात, पण तसं इथे होत नाहीये. तर त्याला नवी झळाळी प्राप्त करून द्यायचं काम आमची पुढची पिढी आणि त्यांची सगळी टीम करते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांनी हा प्रवास शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे आणि तिथून पुढे चालत राहील असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.